दादा तू आहेस? मला जानूच्या लग्नाची खरेदी करायला जायचंय. तू यांच्यासोबत थांबशील? मी बॅग घेऊन येते. आनंदी मी जरा बाजारात जाऊन येते. पटकन जाऊन पटकन येते. तुम्ही इथे खेळा, कुठे जाऊ नका. अरे मरायचंय का? अक्कल नाही का तुला? हा ज्युनियर सीनियर ए उठ 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 चल उठ उठ सीनियर उठ 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 सीनियर अरे सीनियर हा मरे काय अवस्था करून घेतली स्वतःची तू? हा प्रेमात पडलेल्या माणसाची आणि काय अवस्था होते यार. लक्ष्मी जरा निश्चिंत हो. आता मुलांची काळजी करणं थोडं कमी कर. भावनाच्या आयुष्यात आनंदी आहे. जान्हवीला सोन्यासारखा नवरा मिळालाय. सगळं छान होणार आहे. तू पण काळजी करू नको. हा आदित्यचा साखरपुडा अगदी निर्विघ्नपणे पार पडेल बघ. आणि त्याची जोडीदार त्याचं आयुष्य सुखाने भरून काढेल. खूप छान वाटलं आज तुला भेटून बघ. भेटूया नक्की. चल निघते आता. निवास निघते. नक्की ये पुन्हा. फार मेजर कन्फ्युजन झालंय विश्वा. आपण सॉल्व्ह केलं पाहिजे ते काय नाही. तू आत्ताच्या आत्ता जा आणि तिला सांगून टाक की तुझं प्रेम आहे तिच्यावर. काय वेळ लागले का तुला? साखरपुडा झालाय तिचा. अरे लग्न होईल त्याचं. पत्रिका वाटून झाल्या तरी अरे शक्य नाही. हे बघ तू ना तू तुझं प्रेम व्यक्त केल्याशिवाय हार नाही मानायची असा. ते काय नाही आपण थांबवू हे लग्न. हा अरे आपण थांबवू ना यार. काय रे सिनियर काय रे होऊ शकत होता. काय रे मग तिथे आधी त्याचा साखरपुडा कसा होईल? काय? अगं काय बडबडतेस? असं कसं झालं असेल? नाही म्हणजे अहिल्या मावशी कधीच चूक करणार नाही. आपल्या अनुष्काचा आणि आदित्यचा साखरपुडा ज्या ठिकाणी आहे ना तिथेच त्यांचं विवाह स्थळ आहे. आणि तारीख पण तीच आहे, वेळ पण तीच आहे. काय? हो हे बघा. मंगल मंगल अगं डेट वेगळी असेल बघ जरा नीट वाच. मला काय सांगतोयस? मी बघितलं हीच डेट आहे. म्हणजे आता लग्न मोडणार तुझ्या जाणवीत. लग्न मोडणार. मंगल अगं जरा गप्पा बस ना. तुझ्या जिभेला काही हाड? तोंड बंद ठेव तुझा. सॉरी पण दे, दे, दे.
हे आई अगं हे बघ असं कसं तारीख पण सेम आहे. वहिनी मला काय वाटतं माहितीये का तुमच्या त्या लक्ष्मीने मुद्दाम तुम्हाला अडचणीत आणलंय. दामिनी जरा थांब. जयंत काय झालं बहिणी? मी माझ्या जान्हवीची इच्छा पूर्ण करणारच. त्यामुळे माझं आणि माझ्या जान्हवीचं लग्न इथेच होणार. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी. अहो छापण्यात काही चूक तर झाली नसेल ना त्यांच्याकडून? मोहन मला ताबडतोब जाऊन लक्ष्मीला भेटलं पाहिजे.